संजय राउत साहब तुम आगे बढ़ो, दानवे साहब तुम आगे बढ़ो, नागेश पाटील साहब तुम आगे बढ़ो। मी आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांना विनंती करतो की त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला माल्यार्पण करावं। सोबतच शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत साहेब, सोबतच आदरणीय दानवे साहेब, संपर्क प्रमुख सन्माननीय बबनरावजी थोरात साहेब, मिलिंदजी नार्वेकर साहेब यांना विनंती करतो की त्यांनी प्रतिमेला माल्यार्पण करावं। आपल्या पाठीमागे उभे टाकलेल्या माणसाला हात जोडून विनंती करतो, आपण मधात येऊन बसा, मधात येऊन बसा। आपल्या सर्वांना विनंती आहे की कृपया आतमध्ये यायचं आहे। छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी। आदरणीय उद्धवजी ठाकरे साहब तुम आगे बढ़ो। यानंतर मी आदरणीय शिवसेनेचे नांदेडचे जिल्हा प्रमुख माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर यांना विनंती करतो की त्यांनी या जनसंवाद मेळाव्याची सुरुवात करावी। आदरणीय नागेश दादा आष्टीकर। महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजा भवानी, रयतेचे राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अहिल्याबाई होळकर, संत सेवालाल महाराज, बिरसा मुंडा, या महाराष्ट्रातील सर्व थोर संत महंताच्या चरणी नतमस्तक होतो। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबजी ठाकरे यांच्या चरणी नतमस्तक होतो। आजच्या या कुटुंब संवाद या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपले कुटुंब प्रमुख, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि आपल्या पक्षाचे प्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे साहेब, शिवसेना सचिव खासदार संजयजी राऊत साहेब, नार्वेकर साहेब, संजयजी देशमुख साहेब, तातूजी देशमुख, सर्व मंचावरील ज्येष्ठ मंडळी, आमचे दानवे साहेब, या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले सर्व आघाडीचे सर्वच प्रमुख, आपण नाव घेत बसलं तर जरा वेळ होईल, त्यामुळे आपली सगळ्याची क्षमा मागून आदरणीय मंच व उपस्थित असलेले सर्व या दोन्ही तिन्ही तालुक्यातून आलेले शेतकरी बांधव, शिवसैनिक, आघाडीचे सर्व घटक पक्षाचे सर्व कार्यकर्ते, माता भगिनी, बांधवांनो आणि पत्रकार बांधवांनो, हिंगोली लोकसभेमध्ये असलेला हे एक विदर्भामध्ये असलेला एक तालुका, एक विधानसभा मतदारसंघ, साहेबांनी कालपासून आपल्या इकडं हिंगोली लोकसभेचे 3 आणि आता एक आपला हे 4था असे 4 विधानसभा सभेमध्ये सभा घेतल्या आणि आपल्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न साहेबाचा सातत्यानं आहे। महाराष्ट्रभर फिरून ते आपल्या सगळ्याची जनजागृती करतायत। एक कुटुंब प्रमुख म्हणून आपल्या कुटुंबाला काय जरुरी आहे, आपण आज काय केलं पाहिजे,
याच्यासाठी सर्वांशी हितगुज करत आहेत. बांधवांनो, तुम्हाला लक्षात असेल तर आज या महाराष्ट्रामध्ये नव्हे तर संबंध भारत देशामध्ये काय चाललेलं आहे, भारतीय जनता पार्टी कोण्या पद्धतीनं वागत आहे. आज शेतकरी वर्ग अतिशय बेजारीमध्ये आहे. आज महागाई इतकी वाढलेली आहे की शेतकऱ्याला काही जरी पिकवलं तरी कमीच पडतंय, भाव नाही. बेरोजगारी इतकी वाढली. मी मागच्याच वेळेस आपल्या एका भाषणामध्ये सांगितलं होतं, साहेब आमच्या इकडं 25-25, 30-30 वर्षाचे मुलं झालेत. संख्या खूप वाढलेली आहे युवकांची, पण लग्न होईनात. कारण काय तर बेरोजगारी इतकी वाढलेली आहे. एक तर व्यवसाय करतो म्हणलं तर बँक कर्ज देणार, शासनामध्ये कोणते पद नाही आहेत, सगळं खाजगीकरण व्हायला लागले. महागाई इतकी वाढली की घरामध्ये काही जरी केलं तरी आपल्याला पूर्ण झाले. अशा परिस्थितीमध्ये आज जे आपला भारत देश असो की महाराष्ट्र असो, जे बेजार व्हायला लागला, हे सगळे लीडर लोक कोण्या गोष्टीत बसलेत तर हे पक्ष फोड ते पक्ष फोड, फक्त आपापली पोळी भाजून घेण्याचं काम हे आज लोक करत आहेत. आणि ते हे करत असताना आपला कुटुंब प्रमुख काय करतोय तर आपल्या सगळ्याची जनजागृती करतोय. एकच माणूस या महाराष्ट्रामधला, या भारतामधला याच्या खिलाफ आवाज उठवायला जर कोणी उभा असेल तर तो उद्धव बाळासाहेब ठाकरे आहे, दुसरं कोणी नाही. आज सगळे ईडी सीडीला घाबरून घरात बसलेत. पण आपला माणूस कुटुंब प्रमुख का म्हणतो आपण त्याला कुटुंब प्रमुख? तर आपण पाहिलं असेल कोविडच्या काळामध्ये एक कुटुंब प्रमुख म्हणून त्यांनी जी भूमिका निभावली, आपल्या या महाराष्ट्रातल्या राहणाऱ्या प्रत्येक माणसाला आपल्या कुटुंबातला माणूस समजून जे सुविधा उपलब्ध करून दिल्या, जे आरोग्याच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या, दैनंदिनी सगळी एकदम चांगल्या प्रकारे चालवली, शेतकऱ्याची कर्जमाफी केली. आपल्याला आठवत असेल तर बघा, साहेबाच्या काळात 2 लाख रुपये सरसगट, याचा आणि त्याचा नॉर्म्स नव्हता, सरसगट होता का नाही? मग आता आपल्याला आर्थिक बळ देणारा माणूस आहे, आपल्या आरोग्याची विचारपूस करणारा माणूस आहे. आपल्याला जो आपला वाटतो, कुटुंबातला प्रमुख वाटतो, चांगल्या गोष्टी समजावून सांगणारा जर माणूस असेल तर त्याला आपण कुटुंब प्रमुख म्हणतो. म्हणून आपला कुटुंब प्रमुख म्हणतो आपण त्यांना, की जे प्रत्येक गोष्टीची काळजी घेणारा माणूस आपल्यापाशी उभा आहे. आणि दुसरीकडे जर पाहायला गेलं तर बघा, आज हे स्वार्थी लोक थोड्याशा पैशासाठी, थोड्याशा सत्तेसाठी ज्यानं सगळं दिलं त्याला सोडून घेऊन चाललेत. निष्ठा बिष्ठा काही राहिलेली नाही. मग मला सांगा, हे लोक जर उद्या तुम्ही आपण निवडून जरी दिले तरी हे आपले होणार राहतं का? मग काय आपण काय यायचे खिसे भरण्यासाठी यायला मतदान करायचं आहे का? किंवा यायला अशी गदारी करायसाठीच यायला निवडून द्यायचं आहे का? या सर्व गोष्टीचा विचार बांधवांनो आता आपण केला पाहिजे. त्यामुळं आपल्याला सगळ्याला विनंती करतो की आपण सर्वांनी एकजुटीने, आज आपल्याकडे साहेब आलेत, हिंगोली लोकसभा मतदारसंघामध्ये आपण शिवसेनेला उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी जे माणूस देतील त्याला निवडून देणार आहोत का नाही? जरा जोरात सांगा ना बांधवानो. आघाडीतला जे कोणी असेल, साहेब आम्ही एक दोघं जण इच्छुक आहोत, 2-3 जण आहोत इच्छुक इथं बसलेले. पण आपण ज्याला पण टिळा लावशाल त्याच्यासोबत आम्ही सर्व बांधव आम्ही तुमच्यासोबत आहोत. या हिंगोली लोकसभा मतदारसंघामध्ये प्रचंड मताने आपली ही जागा निवडून येईल, त्याबद्दल कुठली शंका बाळगू नका साहेब. आपल्याला ही जागा कोण्याही परिस्थितीमध्ये निवडून येणार म्हणजे येणार, एवढंच आपल्या इथं सांगतो. फार वेळ नाही आहे, खूप उशीर झाला आहे, त्यामुळं पुन्हा काहीतरी बोलू. पण आज साहेबाला आश्वासन देणं गरजेचं आहे की आपण ही जागा इथून लढवू देऊन निवडून आणू, एवढंच आपल्याला इथं सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. इकडं उन्हात उभे असलेल्या व्यासपीठाच्या उजव्या बाजूला जे उन्हात उभे आहेत त्यांना विनंती आहे की कृपया त्यांनी सावलीत बसून घ्यायचं आहे. व्यासपीठाच्या उजव्या बाजूला जे उभे आहेत त्यांनी कृपया सावलीत या. यानंतर महाराष्ट्र राज्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते सन्माननीय अंबादासजी दानवे साहेब.
महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी, सह्याद्रीचा जाणता राजा छत्रपती शिवराय, हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांना मानवंदना। आजच्या या उमरखेडच्या जनसंवाद मेळ्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित असलेले शिवसेनेचे पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे साहेब, व्यासपीठावर उपस्थित शिवसेनेचे नेते माननीय संजयजी राऊत साहेब, संपर्क प्रमुख बबनरावजी थोरात साहेब, नागेश पाटील आष्टीकर, माजी मंत्री संजूभाऊ देशमुख, डॉक्टर जयप्रकाशजी मुंदडा, आदरणीय सुनील महाराज, संपर्क प्रमुख राजेंद्रजी गायकवाड साहेब, प्रवीण शिंदे, गोपू पाटील, सुभाषराव वानखेडे, सर्व व्यासपीठावरील माता भगिनी, पदाधिकारी, समोर उपस्थित माता भगिनी आणि बांधवांनो, खरं तर यवतमाळला मागच्याच आठवड्यात दौरा 4-5 दिवसापूर्वी वाशिम आणि यवतमाळचा दौरा झाला आणि या दौऱ्यामध्ये फिरत असताना यवतमाळ असो, हिंगोली असो, नांदेड असो की पलीकडे बुलढाणा असो, या सगळ्या ठिकाणी उद्धवजी ठाकरे साहेबांचे मेळावे होत असताना उन्हातान्हात सुद्धा प्रचंड संख्येने लोक या सगळ्या जनसंवाद मेळाव्यास उपस्थित राहतात। खरं तर ऊन म्हणतं मी अशा प्रकारची स्थिती आहे, पण या कडक उन्हामध्ये सुद्धा आपण आज माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांच्या प्रेमापोटी मोठ्या संख्येने इथं उपस्थित आहात। मला वाटतं ही उपस्थितीच येणाऱ्या काळात कित्येक आपल्या इथले काही लोक गद्दारी केली असतील, पण तो पुन्हा एकदा भगवा डौलाने दिल्लीवर नेण्याचा संकल्प निश्चित या भागातून झालेला आहे। ठीक आहे, कित्येक येतात जातात, गद्दारी झालेली आहे। शिवसेनेला काय या महाराष्ट्राला गद्दारी नवीन नाही आहे। मग छत्रपती शिवरायाच्या काळापासून तर आजच्या काळापर्यंत गद्दारी गद्दारी गद्दारी, पण ही गद्दारी होत असताना विजय हा निष्ठेचाच होत असतो, हेही सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे। गद्दारी करून एखादा कारखाना घेता येत असेल, एखादा पार्टनर ठाण्याचा घेता येत असेल इथल्या एखाद्या कारखान्यामध्ये, बरोबर आहे ना? साखर कारखान्यात पार्टनर कोण आहे? हां, इथल्या खासदारांनी एक कारखाना घेतला साहेब चालवायला, पण त्याच्यामध्ये पार्टनरशिप ठाण्याच्या एका खासदाराची आहे। पण काय स्थिती या कारखान्याची? आपला ऊस नेला जसाच्या तसा पडलेला आहे का नाही? मग तुम्ही कारखाना घेतला, कारखाना चालवायचा म्हणता, मग हा कारखाना कोणासाठी आहे? तर सर्वसामान्य माणसाचा ऊस जर तुम्ही उभा केला असेल आणि हा उभा ऊस जर उभ्या उभ्या जळत असेल तर तुम्हाला सुद्धा तुमचे सुद्धा हाल या निवडणुकीत असेच केले जाईल, हे तुम्हाला ठणकावून सांगावं लागणार आहे, लक्षात ठेवा। आणि मग आता ते सांगता ना चोर चोर सगेरे भाई, मग इथला जो आमदार असतील तो असेल की खासदार असेल तिकडचा तो असेल, या सगळ्याच पद्धतीनं विचारलं इथं तर काय काय झालं, तर म्हणे इथल्या आमदारांनी नगरपालिकेतच कचऱ्याचा घोटाळा केला। खरं आहे का खोटं आहे? नगरपालिकेतच कचऱ्याचा घोटाळा? अरे मला असं वाटतं तुम्ही नेमका भ्रष्टाचार कुठं कुठं करता? ही भारतीय जनता पार्टी तर पार्टीवर डिफरन्स सांगते, इथल्या आमदारावर आरोप आहे का नाही भ्रष्टाचाराचा, कचऱ्याचा? सांगा। आणि मग ही कोणते सांगतात मोदी आणि शहा, आणि तिकडून मोठ्या गोष्टी करतात, नाकानी कांदे सोलतात ते लोक। काय झालं? 76 लाखाचा? अरे हा फक्त तुम्हाला दिसतो, याच्यापेक्षा मोठा आहे तो, याच्यापेक्षा मोठा आहे। तुम्हाला नुसते 76 लाख काहीच नाही आहे, हा मोठा घोटाळा आहे। आणि म्हणून मला असं वाटतं या ठिकाणी सर्वसामान्य माणूस राहतो, या ठिकाणी आदिवासी राहतो, बंजारा समाज मोठ्या प्रमाणात राहतो, मोठ्या प्रमाणावर बहुजन समाज या ठिकाणी राहत असताना या प्रत्येकावर अन्यायाची भूमिका घेतलेली आहे। आज या भागामध्ये शेतकरी, कास्तकार, मग सोयाबीन घेतो, कापूस घेतो। आज मला असं वाटतं मागच्या काळात मोठ्या प्रमाणावर गारपीट झाली, इथं तर मागच्या महिन्यात सुद्धा झाली, बरोबर आहे का नाही? गारपीट झाली, आधी झाली, मध्ये झाली, शेतकऱ्याला विमा मिळाला?
1 रुपयात विमा सांगितला गेला, हा विमा कोणाला दिला? हा विमा कोणाला मिळाला? भारतीय जनता पार्टीच्या त्या कोणता तो इलेक्ट्रॉल बॉन्डमध्ये गेला की काय? काय लोकांच्या खात्यात का नाही आला? या लोकांच्या खात्यामध्ये हा विमा आलेला नाही. मला असं वाटतं हा विमा भारतीय जनता पार्टीच्या इलेक्ट्रो बॉन्डमध्ये गेलेला काय अशा प्रकारची स्थिती आहे. आणि म्हणून या तालुक्यामध्ये आज विम्यापासून लोक वंचित आहे. सोयाबीनची स्थितीत आपल्याला सगळ्या या विदर्भात असेल, मराठवाड्यात असेल, सोयाबीन आपण मोठ्या प्रमाणावर घेतो. या सोयाबीनला 10-10 हजार रुपयापर्यंतचा भाव होता. आज 4,000 रुपये सुद्धा भाव मिळत नाही अशा प्रकारची स्थिती आहे. आज हे सोयाबीन जे शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टानं पेरलेलं उगवलेलं सोयाबीन उत्पादन तर बऱ्यापैकी आलं, पण त्याला भाव नाही अशा प्रकारची स्थिती आहे. आणि म्हणून अशा पद्धतीनं जर सोयाबीनला भाव नसेल, कापसाला भाव नसेल, आमचं नुकसान होत असेल, पीक विमा देत नसाल, तर असं सरकार काय जाळायचंय? या सरकारचे मुख्यमंत्री इकडे नांदेडला येऊन बोलले होते की हा महाराष्ट्र आत्महत्या मुक्त करू. पण लाज वाटली पाहिजे आपल्याला सगळ्यांनाच, या महाराष्ट्रातील सत्ताधाऱ्यांना, की या यवतमाळमध्ये सगळ्यात जास्त देशातल्या आत्महत्या या यवतमाळ एकट्या जिल्ह्यात झालेल्या आहे. सगळ्यात जास्त आत्महत्या. आणि म्हणून सगळ्यात जास्त यवतमाळ सारख्या ठिकाणी आत्महत्या होते. आणि म्हणून अशा पद्धतीने आत्महत्या होत असेल तर मला असं वाटतं आत्महत्या करायला भाग पाडणार हे सरकार आहे. कारण या सरकार या बळीराजाला न्याय देत नाही, या शेतकऱ्याच्या शेतमालाला भाव देत नाही. दिल्लीत संसदेतून भाषणं केली जातात, घोषणा केल्या जातात, स्वामीनाथन आयोगाच्या उत्पादन खर्च दुप्पट करू सांगितलं जातं, पण तो दुप्पट तर करण्याची धमक आमच्या मनगटात या शेतकऱ्याच्या, पण त्याला भाव मिळत नाही अशा प्रकारची स्थिती आहे. म्हणून शेतकऱ्याची परिस्थिती असताना आपल्याला माहिती आहे या राज्यामध्ये 2019 मध्ये उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री झाले होते. उद्धवजी ठाकरे साहेब आपण म्हणतो मुंबईचे, पण या महाराष्ट्राचा जाणता राजा म्हणून उद्धवजी ठाकरे साहेब आहे. आल्या आल्या पहिला निर्णय घेतला होता 2 लाख रुपयाच्या कर्जमाफीचा. घेतला होता का नाही? मिळाले होते का नाही आपल्याला? फक्त एक अंगठा थंब त्याला द्यावा लागला होता. 2 लाखाची कर्जमाफी भेटली होती. आणि आज कर्जमाफी मागा, आज लाईट बिल माफ करायला जा, मोठे बिल येतात, सरकार रोज आदेश काढतं, कर्जमाफी होणार नाही सांगतं, एकीकडे कर्जच देत नाही. कर्ज जर एखाद्या कर्ज मिळालं उगवलं तर त्याला भाव मिळत नाही, कर्ज फेडायचं कुठून अशा प्रकारची स्थिती शेतकऱ्यासमोर निर्माण झाली आहे. आणि म्हणून बांधवांनो, खऱ्या अर्थानं शेतकऱ्याला न्याय देणारं सरकार उद्धवजींच्या काळात होतं. पण आता जे सरकार आले शेतकऱ्याच्या विरोधात आहे. शेतकऱ्याच्या वेदना या सरकारला ऐकू जात नाही. बहिर सरकार आहे. शेतकऱ्याच्या आत्महत्या या सरकारला दिसत नाही. आंधळ सरकार आहे. शेतकऱ्याच्या प्रश्नावर हे सरकार बोलत नाही. हे मूर्ख सरकार आहे. आणि मला वाटतं असं हे मूर्ख सरकार, बहिर सरकार, आंधळ सरकार या महाराष्ट्रात असेल तर पुन्हा एकदा उद्धवजींच्या नेतृत्वाखाली या महाराष्ट्रात परिवर्तन आपल्याला करावं लागेल. सगळ्यात आधी परिवर्तन आपल्याला दिल्लीत करावं लागेल, नंतर मुंबईत तर परिवर्तन ठरलेलंच आहे. या लोकांना घरी तर जावंच लागणार आहे, लक्षात ठेवा. आणि म्हणून बांधवांनो, आज तिकडे हिंगोलीत जो खासदार निवडून आला होता ज्याचा काही संबंध नव्हता इकडं, फक्त शिवसेना नावावर, उद्धवजींच्या नेतृत्वावर, शिवसेना प्रमुखाच्या विचारावर निवडून आलेला खासदार होता. पण यांनी सुद्धा गद्दारी केली. गद्दारी करून स्वतःचे पोट भरण्याचं काम केलं, स्वतःचे खाते भरण्याचं काम केलं, स्वतःची प्रॉपर्टी वाढवण्याचं काम केलं, परंतु या भागातील जनतेला न्याय देण्याचं काम केलं नाही. खासदार असेल, आमदार असेल, आमदार सुद्धा भ्रष्टाचारात बरबडलेला. मी इथं सहज फोन केला, छत्रपती शिवाजी महाराजाचा पुतळा येऊन 2 वर्ष 3 वर्ष झाले साहेब इथं, पण साधा पुतळा लागणार नाही. चूक आहे का बरोबर आहे? छत्रपती शिवाजी महाराजाचा पुतळा या उमरखेडमध्ये येऊन पडला, नगरपालिकेमध्ये 2 वर्ष झालं, पण हे छत्रपती शिवरायाचं नाव सांगतात, पण छत्रपती शिवरायाचा पुतळा सुद्धा हे सरकार, हे इथली नगरपालिका, इथल्या आमदारांनी उभा केला नाही बांधवांनो. आणि म्हणून मी आपल्याला आवाहन करेल की उद्धवजी ठाकरे साहेब उन्हातान्हात या महाराष्ट्रात फिरतात, सर्वसामान्य शेतकऱ्याच्या हितासाठी, सर्वसामान्य जनतेला न्याय देण्यासाठी. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये बोल घेवढे लोक बसलेले. आज परवाच्या दिवशी मोठी सभा मुंबईला झाली. ही मुंबईला झाली असताना मला असं वाटतं ज्या ठिकाणी राहुल गांधी यांनी भाषण केलं, या देशामध्ये मागच्या आठवड्यामध्ये एक मोठा स्फोट झाला, इलेक्ट्रो बॉन्ड नावाचा स्फोट झाला. या स्फोटामध्ये साहेब आपण काल कळमनुरीला भाषण करत असताना सांगितलं की एक कंपनी आहे, ही कंपनी मेगा इंजिनिअरिंग नावाची कंपनी, आपण तिथं आरोप केला होता मेट्रो आणि रस्त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर काम या महाराष्ट्रात या कंपनीला दिलं गेलेलं आहे. पण साहेब कालच रात्री माहिती आली इथं मराठवाड्यामध्ये जवळपास
कृषी योजनेसाठी 3000 एकर जमीन या कंपनीला दिली. 3000 एकर पूर्ण एका कंपनीला दिली गेली आहे. म्हणजे चंदा लो और धंदा लो अशा प्रकारे चंदा दो और धंदा लो या कंपन्या भ्रष्टाचारानं बरबटलेल्या कंपन्या पाळण्याचं काम राज्याचं आणि केंद्राचं सरकार करतं. मला हा भ्रष्टाचार सुद्धा आपल्याला निपटावा लागेल. हे महाराष्ट्राचं सरकार हे टक्केवारीत गुंतलेलं आहे. मंत्रालयात जा तुम्ही, इथं बरेच लोक जाणकार बसलेले, टक्केवारीशिवाय कोणतंही काम होत नाही. गुंडागर्दी या महाराष्ट्रात वाढलेली आहे. या महाराष्ट्रात दिवसा ढवळ्या भ्रष्टाचारा आणि बंदुकीच्या गोळ्या निघतात. भ्रष्टाचार होता. तुमच्या जिल्ह्याचा पालकमंत्री यांनी त्यावेळेस साहेबांनी मला वाटतं सेवालाल महाराजाच्या ट्रस्टच्या नावाने नवी मुंबईला जागा दिली. यांनी स्वतःच्याच नावावर करून घेतली. संजय राठोड जे पालकमंत्री स्वतःच्याच नावावर जमीन करून घेतली. या सर्वसामान्य समाज जो आहे वाडी तांड्यावर राहतो, मुंबईत येतो, याचे मुलं काहीतरी तुरळक मुलं मुंबईला शिकायला जात, त्याच्यासाठी जागा दिली होती. यांनी स्वतःच्या ट्रस्टच्या नावावर केली. आणि म्हणून मला असं वाटतं अशा प्रकारचं नेतृत्व आपल्याला झेड करावं लागेल. शेतकऱ्याला न्याय देणारं नेतृत्व येणाऱ्या काळात उभा करावं लागेल. आणि हे नेतृत्व देण्याची धमक फक्त उद्धवजी ठाकरे साहेबांमध्ये. आणि म्हणून आपण उद्धवजी ठाकरे साहेबांच्या मागे पुन्हा एकदा ताकदीने उभा राहण्याचा संकल्प करूया. एवढंच सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. संपूर्ण महाराष्ट्राला ज्यांनी निष्ठा काय असते हे दाखवून दिलं असे आदरणीय शिवसेनेचे नेते खासदार संजयजी राऊत साहेब. शिवसेनेचे आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे, मंचावरील व्यासपीठावरील सर्व शिवसेनेचे मान्यवर नेते पदाधिकारी आणि या तळपत्या उन्हात उपस्थित असलेले सर्व शिवसैनिक, शिवसेनाप्रेमी बंधू भगिनींनो, वरून सूर्य आग ओकतोय, तळपतोय, घामाच्या धारा वाहतायत आणि तरीही आपण इतक्या मोठ्या संख्येनं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे विचार ऐकण्यासाठी जमलेला आहात. महाराष्ट्रामध्ये माननीय उद्धव ठाकरे यांनी जे एक वादळ निर्माण केलं आहे, जो झंझावात निर्माण केला आहे, जे एक संघर्ष यात्रा निर्माण केलेली आहे, आपण त्या संघर्षातले महत्त्वाचे घटक आहात. उद्धव साहेब जी लढाई लढतायत ती महाराष्ट्रासाठी, शेतकऱ्यांसाठी आणि कष्टकऱ्यांसाठी आहे. हा महाराष्ट्र शेतकऱ्यांच्या आणि कष्टकऱ्यांच्या रक्तातून आणि घामातून निर्माण झालेला आहे. आणि आज तो शेतकरी आणि कष्टकरी संकटात असताना आपल्यासाठी उद्धव ठाकरे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये फिरताना आपण पाहत आहेत. मगाशी आपल्या राज्याचे विरोधी पक्षनेते अंबादासजी दानवे यांनी शेतकऱ्यांच्या संकटाबाबत एक लेखाजोखा मांडला. कधी काळी आपण या देशामध्ये अभिमानानं जय जवान जय किसान ही घोषणा देत होतो तेव्हा आमची छाती अभिमानानं फुलून येत होती की या देशाचं रक्षण करण्याची, हा देश वाढवण्याची, हा देश घडवण्याची जबाबदारी या देशातल्या शेतकऱ्यांवर आहे, सीमेवर लढणाऱ्या जवानांवर आहे. पण आज दुर्दैवानं गेल्या 10 वर्षात या देशामध्ये नरेंद्र मोदीचं सरकार आल्यापासून आणि महाराष्ट्रात फडणवीसांचं सरकार आल्यापासून जवान आणि किसान यांचे हाल कुत्राही खायला तयार नाही.
2014 साली नरेंद्र मोदी यांनी एक घोषणा केली होती. ती घोषणा अशी होती की मी सत्तेवर आलो, मला तुम्ही सत्ता दिली तर शेतकऱ्यांचं उत्पन्न मी डबल करीन, शेतकऱ्यांचं उत्पन्न मी दुप्पट करीन. झालं उत्पन्न दुप्पट? डबल सोडा, जे तुम्हाला मिळत होतं तेही कमी झालं. अच्छे दिन, अच्छे दिन, अच्छे दिन. मी म्हणतो बाबा आम्हाला आता अच्छे दिन नको आहेत. 2014च्या आधी जे आमचे दिवस होते चांगले ते आम्हाला परत द्या. तुमचे अच्छे दिन आम्हाला नको आहेत. 2014च्या आधीचे आम्हाला अच्छे दिवस द्या, आम्ही सुखानं जगू. 2014 नंतर आपण शेतकऱ्यांना लुटलाय, देशाला लुटलाय, महाराष्ट्राला लुटलाय. 2 कोटी रोजगार देणार होते, 100 जणांना सुद्धा या मराठवाड्यात रोजगार मिळालेला नाही. मग रोजगार कोणाला मिळाला? तर मुठभर 10-5 लोकांना, अमित शहाच्या मुलाला, त्या जय शहाला. आणि कोणाला मिळाला रोजगार? एकनाथ शिंदेला, अजितदादा पवारला. तुम्हाला मिळाला रोजगार? कोणाला मिळाला? पैसा कोणाला मिळाला? 40 गद्दार आमदारांना. त्यांना 50-50 कोटी रुपये, 50-50 खोके द्यायला तुमच्याकडे पैसे आहेत. आणि शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव द्यायला तुमच्याकडे पैसे नाही. खासदार 100 कोटीला विकत घेतात शिवसेनेचे, आणि शेतकऱ्याच्या मालाला, उसाला, कापसाला, सोयाबीनला भाव द्यायला तुमच्याकडे पैसे नाहीत. ही महाराष्ट्राची अवस्था आहे. गृहिणी बसलेल्या आहेत. 2014 साली गॅसचं सिलेंडर हे 400 रुपयाला मिळत होतं. आज 1100-1200 रुपये हे तुम्हाला सिलेंडरला द्यावे लागतात. हे 2014चा मी आकडा सांगतोय. 400 रुपये, आता 1100-1200 रुपये. हे तुमचे अच्छे दिन आम्हाला नको आहेत. आम्हाला 2014चे 400 रुपये सिलेंडर देणारे अच्छे दिन हवे आहेत. या महाराष्ट्रामध्ये एक दळभद्री घटना, बाह्य सरकार सत्तेवर बसलेलं आहे. सुप्रीम कोर्टानं त्या सरकारच्या कमरेत लाद घातलेली आहे, चालतेवा सांगितलेला आहे, गेट आउट सांगितलेलं आहे. तरी नरेंद्र मोदी, अमित शहा यांनी हे सरकार महाराष्ट्राच्या उरावर बसवलेलं आहे, आमच्या छाताडावर बसवलेलं आहे. हे बेईमानांचं सरकार, हे गद्दारांचं सरकार, हे आपल्याला घालवून देण्यासाठी माननीय उद्धव ठाकरे हे पायाला भिंगरी लावून फिरत आहेत. आणि मला खात्री आहे या हिंगोलीचा खासदार गद्दार झाला. त्या खासदाराला घरी बसवताना आपण एक विचार केला पाहिजे की शिवसेना नसती, शिवसेना ही 4 अक्षर आपल्या पाठीशी नसती तर हे कोणी आमदार खासदार होऊ शकले असते का? हे मंत्री झाले असते का? पण आपण त्यांना केलं, शिवसेनेने केलं. आणि 50 खोक्यासाठी, 100 खोक्यासाठी पळून गेले, गद्दारी केली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीला त्यांनी कलंक लावला, बेईमानीचा कलंक लावला. हे आपल्याला विसरता येणार नाही. आपल्याला महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा आपलं राज्य आणायचं आहे, शिवशाहीचं राज्य आणायचं आहे. आणि आपण ज्यांचा उल्लेख माजी मुख्यमंत्री नाही, मुख्यमंत्री नाहीच, उद्धव ठाकरे कधीच माजी होऊ शकत नाहीत. ते सदैव आपल्या या राज्याचे 11 कोटी जनतेचे, महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख आहेत आणि राहतील.
पुन्हा एकदा आपल्याला या राज्याची सूत्र त्यांच्याकडे द्यायची आहेत. आणि जे प्रश्न शेतकऱ्यांचे आहेत, कर्जमाफीपासून आपल्या मुलाबाळांचे प्रश्न, आपल्या कुटुंबाचे प्रश्न, आपल्या कुटुंबाची प्रथा असते, कर्ता पुरुष असतो, कुटुंब प्रमुख असतो, आणि त्याचा आपण ऐकतो कारण तो आपली काळजी घेतो. मुख्यमंत्री पदाच्या काळामध्ये उद्धव साहेबांनी आपल्या कुटुंबाची काळजी घेतली, आपल्या घरातले प्राण वाचवले, आपल्या मुलाबाळांचं रक्षण केलं. संपूर्ण देशामध्ये असे प्रेतांचे खच पडत होते, स्मशानात जागा नव्हती. त्या योगी आदित्यनाथच्या राज्यात गंगेमध्ये हजारो प्रेत करोना काळात अशी बेवारसपणे फेकली जात होती. त्या काळामध्ये माननीय उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदावरून राज्यातल्या प्रत्येक कुटुंबाची काळजी घेत होते, म्हणून ते आपले कुटुंब प्रमुख झाले आणि राहतील. आणि अशा कुटुंब प्रमुखाच्या मागे आपल्याला ठामपणे उभं राहायचं आहे. आणि हा भगवा झेंडाच्या भगव्या झेंड्याखाली आपण बसलेला आहात. हा भगवा झेंडा महाराष्ट्राच्या विधानसभेत दिल्लीच्या तख्तापर्यंत आपल्याला घेऊन जायचं आहे. एवढंच मी आपल्याला सांगतो आणि तूर्त आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांचं स्वागत महाविकास आघाडीचा प्रमुख घटक भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सर्व व्यासपीठावरील पदाधिकारी करतील अशी मी त्यांना विनंती करतो. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस चंद्रजी पवार साहेब यांचा पक्ष यांचे जे प्रमुख पदाधिकारी आहे यांना तयार राहा. यांना पण विनंती करतो की त्यांनी आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांचं स्वागत करायचं आहे. त्यानंतर उंबरखेड विधानसभा क्षेत्राचे शिवसेनेचे पदाधिकारी तयार राहतील. उंबरखेड विधानसभा क्षेत्राचे सर्व शिवसेनेचे पदाधिकारी, महिला आघाडी असतील, युवा सेना असतील, सर्वांना त्यांना विनंती आहे की त्यांनी आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांचं स्वागत करायचं आहे. त्यानंतर किनवट आणि माहूर मतदारसंघाचे शिवसेनेचे, महिला आघाडी आणि युवा सेनेचे सर्व पदाधिकारी यांना विनंती आहे की त्यांनी आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांचं स्वागत करायचं आहे. त्यानंतर हातगाव हिमायतनगर विधानसभा क्षेत्राचे सर्व शिवसेनेचे, महिला आघाडी आणि युवा सेनेचे सर्व पदाधिकाऱ्यांना विनंती आहे की त्यांनी आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांचं स्वागत करायचं आहे. सोबतच पुरोगामी युवा ब्रिगेड उंबरखेड, एकदा तुम्ही सगळेजण पुरोगामी ब्रिगेडचे जे आहेत त्यांनी हात वर करून एकदा साहेबांचं स्वागत करायचं आहे. आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब तुम आगे बढ़ो. आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब तुम आगे बढ़ो. जय भवानी, जय भवानी.
या ठिकाणी शिवसैनिक बांधवांना नम्र विनंती आहे, सत्कार झालेल्या व्यक्तींनी आपण थोडंसं बाजूला व्हावं. पाठीमागं सुद्धा सन्माननीय पदाधिकारी आहे सत्कार करणार. ज्यांनी स्वागत केलेलं आहे त्यांना कृपया विनंती आहे की त्यांनी आपापल्या जागेवर बसायचं आहे. कृपया स्थानबद्ध व्हा. ज्यांनी स्वागत केलं आहे, माहूर किनवट विधानसभेच्या वतीनं स्वागत होत आहे. आदरणीय ज्योतिबादादा खराटे हे आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांचं स्वागत करत आहेत. सगळ्यांना विनंती आहे की आपल्या सगळ्यांना ऐकायचं आहे. आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांना विनंती आहे की त्यांनी कृपया आपापल्या जागेवर बसून घ्यायचं आहे. यानंतर शिवसेनेचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब. आकाश. जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, अरे तुम्हाला काय ताबूक वगैरे की नाही? अखंड हिंदुस्थानचे कैवारी प्रबोधनकार सुपुत्र देव देश धर्म मराठी मनाचे मानबिंदू हिंदू अस्मितेचे शिरोमणी हिंदुस्थानचे एकमेव हिंदुहृदय सम्राट सर्वसेनापती हिंदू धर्मरक्षक मान्यता माननीय शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचा, शेतकऱ्यांचे कैवारी, सर्व कष्टकऱ्यांचे कैवारी, महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख, महाराष्ट्राच्या विधान भवनामध्ये मी हिंदू म्हणून सांगणारे देशाच्या इतिहासातील पहिले एकमेव मुख्यमंत्री आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा. बरं ठीक आहे, आता थांबा जरा थोडं बोलतो, नाहीतर घोषणेच्या ऐवजी भाषणच व्हायचं नाही. तुमचं प्रेम अफाट आहे आणि खरंच मी भाग्यवान आहे. आज माझ्याकडे त्यांनी पक्ष फोडलाय, पक्ष चोरलाय, धनुष्यबाण आपली निशाणी चोरले, तरी देखील जातोय तिथे गर्दीच गर्दी उसळते. आणि हे बघितल्यानंतर त्यांच्या पोटात आणखीन दुखतंय. पोटात दुखलं की आणखीन गर्दी वाढते, मग आणखीन पोटात दुखतं, आणखीन गर्दी वाढते. मी तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो. इथे माझं स्वागत झालं, शिवसेनेने तर केलंच, पण खास करून काँग्रेस आहे, राष्ट्रवादी आहे, सर्व आपल्या मित्रपक्षांनी अगदी दिलदारपणाने स्वागत केलं आणि इथे सुद्धा त्यांचे कार्यकर्ते इकडे आलेत. शिवसेनेच्या वतीने मी एकच सांगेन की नवीन समीकरण झाल्यानंतर आपली पहिली निवडणूक आहे. हे समीकरण का करावं लागलं, कसं झालं, हा इतिहास तुम्हाला कल्पना आहे. पण हे नवीन समीकरण आपण सरकार तर चालवून दाखवलं. 2.5 वर्ष अगदी तुम्ही सांगायचं उत्तम होतं का कसं होतं, पण चालवलं. मग त्याच्यामध्ये शेतकऱ्यांची कर्जमुक्ती असेल, 10 रुपयामध्ये शिवभोजन असेल, आपत्ती काळातली मदत असेल, काही असेल, आणि करोनाचं संकट, त्याही काळामध्ये देशामध्ये जे सर्वे होत होते त्या सर्वेमध्ये देशातला सर्वोत्तम मुख्यमंत्री म्हणून नाव माझं येत होतं, पण काम तुमचं होतं. तुमच्या सहकार्यामुळेच ते होऊ शकत होतं. त्याच्यामुळे आपण प्रशासन चांगलं करू शकतो हे महाविकास आघाडीने दाखवलेलं आहे. आता निवडणूक कशी विरोधकांची डिपॉझिट जप्त करून जिंकून दाखवू शकतो त्याची पहिली निवडणूक आहे. लोकसभा निवडणुका आता तोंडावरती आलेल्या आहेत आणि याच क्षणाची आपण सगळे वाट पाहत होतो. तसं पाहिलं तर गद्दारी होऊन आता जवळपास 2-1 वर्ष झाले. मी 2 वर्षात आलेलो नव्हतो, कारण म्हटलं 2 वर्ष जाऊ द्या, आपल्यापेक्षा कर्तबगार असतील हे गद्दार तर दाखवतील दुनियेला, दाखवा ना तुमची कर्तबगारी. जे माझ्यावरती आरोप करत होते की यांनी उद्धव ठाकरेंनी घरी बसून राहिले, अरे मी घरी बसून राहिलो तरी एवढी लोक माझ्यासाठी काय येतात? आणि तुम्ही आज जे दारूदारी फिरताय, नुसतं सरकार आपल्या दारी, तसं नाहीये. हे मेंढे तिकडे भाजपच्या दारी.
कटोरा घेऊन जात आहेत रोज. काय करायचं मग ते सांगतील. उठ म्हटलं का उठायचं, बस म्हटलं का बसायचं. आणि तसा करणाऱ्यातलं मी नाही, तसा करणाऱ्यातलं मी नव्हतो. त्यानं इकडे कठपुतळीचा खेळ पाहिजे. सूत्र ती दिल्लीमध्ये आहेत. मग ती दोरी हलवली, पुतळीचा खेळ तुम्हाला कल्पना आहे ना, काही गावात असेल अजून. मग वरती त्याचे सूत्रधार असतात. एक बोट उडवलं की खालती जे कठपुतळी असते तिचा हात वर होतो, दुसरं केले की तंगड्यावर होतात, आता तिसरं केले की खाली डोकं वर पाय होणार आहे यांचं. तर आपण तसे काही नव्हतं, यांच्या हातातलं बावलं नव्हतं. आणि म्हणूनच आपल्यातल्याच काही लोकांना गद्दारी करून मग ते 50 खोके ती घोषणा विसरू नका. हा, कारण तिथून सुरुवात झाली. नाहीतर आपण काय दिलं नव्हतं यांना. इथल्या सुद्धा खासदाराला कोण होता तो, काय केलं त्याला, कशी त्याची भरभराट झाली. हळदीचा प्रक्रिया प्रकल्प सुद्धा हा मुख्यमंत्री म्हणून मी मंजूर केला होता. हे काही वेळेला थोडंसं गर्व वाटतो, पण सांगावं लागतं, कारण ते नाही सांगणार. प्रकल्प दिला आणि हळद लावून तिकडेच त्या बोहल्यावर चढले. सगळं काही दिलंय ना. खासदारकी दिली, आमदारकी दिली, अगदी मेंदेला सुद्धा सगळ्यात महत्वाचं खातं दिलं होतं. काही जणांची भूक अशी असते ना, ज्याला भस्म्या रोग म्हणतात, की किती खाल्लं तरी भूकच भागत नाही. आणि काही जणांची अशी असते की एवढं खातात की अजीर्ण होतं. म्हणून आता जे गद्दार गेलेत, काही जणांची भूक क्षमत नाही म्हणून गेलेत, आणि काही जण जे खाऊन खाऊन अजीर्ण झालं त्या अजीर्णावरती उपचार करायला म्हणून गेलेले आहेत तिकडे. की खाल्ले बाबा आता एवढं सगळं, पण आम्हाला तर शिक्षा वगैरे नको, आम्ही तुमचे पाय धुतो, बूट चाटतो. पण परवा राहुलजींनी सांगितलं ना, तुम्ही ओळखला असाल कोण नेता, ओळखले की नाही. सोनियाजींकडे गेले आणि सांगितलं की काय करू मी, एवढं खाल्लंय आता की तुरुंगात जावं लागेल, आता मी तुरुंगात जाऊ शकत नाही. आणि हीच यालाच म्हणतात हुकुमशाही. जे सगळं ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स मागे लावून एकतर तुरुंगात जा, नाहीतर भाजप किंवा मिंढेकडे जा. आणि एखादा असा संजय राऊत असतो की अरे तुमच्यात हिंमत असेल तर टाका, किती दिवस तुरुंगात टाकताय. याला म्हणतात निष्ठा. आणि मला खास करून हिंगोलीकरांचं अभिनंदन करायचंय, कारण तसा नाही म्हटलं तरी इकडे काही वेळेला गद्दारी झाले, बेईमानी झाले. पण ज्यांनी बेईमानी केली त्यांच्या कपाळावरती गद्दारीचा शिक्का लागला, पण माझ्या हिंगोलीकरांनी त्यांच्या निष्ठेचा शिक्का कधी सोडला नाही. शिवसेना जो देईल तो उमेदवार तुम्ही अगदी भक्तिभावाने निवडून देत आलात. आता तेच मला पाहिजे. हे आता नवीन जे मी म्हटलं समीकरण, त्या समीकरणामध्ये कोणाकडे किती जागा हा आमची चर्चेचा विषय तो सुटेल आज उद्यामध्ये. पण महत्वाचं म्हणजे आपण सगळे जे लढतो आहोत ते तुझं माझं याच्यासाठी नाही. आपल्याला देशातली हुकुमशाही गाडून टाकायची आहे म्हणून आपण एकत्र आलेलो आहोत. आणि मग अमित शहा जे सांगतात की उद्धव ठाकरेंबरोबर असं आमचं काही ठरलंच नव्हतं, 2.5 वर्षाचं आम्ही वचन दिलंच नव्हतं. मी तर माझ्या आईवडिलांची शपथ घेतली, तुळजाभवानीची शपथ घेतली. पण आणखीन एक उदाहरण तुम्हाला सांगतो की खरं कोण आणि खोटं कोण ठरवायला. 2014 पासून जे मोदीजी सांगत होते की शेतकऱ्यांचं उत्पन्न आम्ही दुप्पट करू, केलं? अरे हो की नाही, जोरात सांगा ना. शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट झालं नाही. पीक विमा योजना, विम्याचे पैसे मिळत आहेत. बरं, स्त्रीधन नाही. उज्ज्वला योजना, प्रधानमंत्री आवास योजना, आणखीन काही जनधन योजना नाही. मग हे कोण बोललो होतं आणि कोणी दिलं नाही? मग खोटं कोण बोलतंय? भाजप बोलतोय का मी बोलतोय? जो माणसं, जो पक्ष माझ्या 140 कोटी, हे त्यांच्याच भाषेतला हा शब्द आहे, 140 कोटी जनतेशी अगदी दिवसा ढवळ्या खोटं बोलू शकतो, मग तोच माणूस, त्यांचाच अध्यक्ष त्यावेळेला जे होते अमित शहा, ते मला आता खोटं ठरवत आहेत. पण अमित शहाजी, तुम्हाला एकच सांगतो, तुमच्यापेक्षा ठाकरे कुटुंबियांना आणि ठाकरे घराण्याला महाराष्ट्र जास्त ओळखतो. मी तर आव्हान दिलेलं आहे की तुमच्या घराण्याचा 7 पिढ्यांचा इतिहास मांडा, अमित शहांच्या 7 पिढ्यांचा इतिहास मांडा, अगदी मोदीजींचा सुद्धा पूर्वजांचा 7 पिढ्यांचा इतिहास मांडा.
आणि माझा उद्धव ठाकरेचा 7 पिढ्यांचा इतिहास मांडा. विचारा कोण कोणामध्ये जनतेमध्ये किती लोक आहेत. कुठून तरी यायचं टपकायचं. आपण सुद्धा फसलो होतो, मी सुद्धा फसलो होतो. कारण मला तेव्हाही असं वाटत होतं, जे शिवसेना प्रमुखांना वाटलं की नाही हिंदुत्ववादी काहीतरी पाहिजे, एक हिंदुत्ववादी सरकार. हिंदुत्ववादी म्हणजे दुसऱ्या धर्माचा द्वेष करणारं सरकार नाही. कारण अनेकदा शिवसेना प्रमुखांनी आपल्याला सांगितलं की शिवसेनेचं हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व आहे. देवळात घंटा बडवणारा मला हिंदू नको आहे, शेंडी जानवाचं हिंदुत्व हे आमचं हिंदुत्व नाही, तर देशद्रोह्यांशी आणि अतिरेक्यांशी लढणारा मला हिंदू पाहिजे, हे आमचं हिंदुत्व आहे. आणि हिंदुत्व आहेच ते भाजपमुळे बदनाम होत आहे. म्हणून जो एक वेगळा वर्ग, अगदी मुस्लिम सुद्धा आज शिवसेनेसोबत का येत आहेत? कारण आपण भाजपला सोडलं, आपलं जे खरं हिंदुत्व आहे ते नाही आपण सोडलं. आपलं हिंदुत्व वेगळं आहे. आणि ह्यांचं जे थापा मारणारं हिंदुत्व आहे ते हिंदुत्व हे थापेबाज असूच शकत नाही. मी येताना आता सहज गाडीमध्ये सोशल मीडिया, ते इंस्टाग्राम, यूट्यूब वगैरे आहेत ना, तुमच्याकडे पण फोन आहेत. मग त्याच्यामध्ये मोदीजींची क्लिप आले. असंच कुठल्या तरी एका घरात गेलेत, साधं विटांचं घर आहे. मग एक महिला उभी आहे तिकडे, गरीब महिला आहे. मग त्यांना मोदीजी विचारतात की आपको ये घर मिला, कैसे लगा है? बहुत अच्छा लगता है. आपको छत मिला? हाँ ये मिला, वो बरोबर आहे. मग तिला विचारा गॅस कब मिला? आता दुर्दैवाने काय झालं, त्या महिलेला ज्यांनी जे बोलायला शिकवलं होतं त्याच्यात ते उत्तर द्यायचं त्यांनी राहून गेलं. आणि महिलेने सांगितलं की गॅस आम्हाला कालच मिळाला आहे. म्हणजे आज प्रधानमंत्री जाणार म्हणून काल गॅस कनेक्शन दिलं. मग त्याच्यावरती प्रधानमंत्री काय सांगतायत की आजपर्यंत संपूर्ण देशात 10 कोटी लोकांना आम्ही गॅस कनेक्शन दिलंय, तुमचा नंबर नेमका 10 कोटीवा आला. किती बोलायचं खोटं, काय लाज लज्जा शरम काही नाही. आता संजय देशमुख इकडे बसलेत. गेल्या एक 8-10 दिवसापूर्वी मी यवतमाळ वाशिममध्ये होतो, तिकडे सुद्धा तेच. त्या कलावती म्हणून बाई, अमित शहानी बेधडकपणाने लोकसभेत सांगितलं कलावती जी को घर, गॅस, पाणी ये वो मोदी जी ने दिया. आणि लगेच दुसरी, म्हणजे पत्रकार सुद्धा काही हुशार आहेत, त्यांनी लगेच ती एडिट केलेली क्लिप आहे की कलावती बाई सांगतात की हे सगळं खोटं आहे, मला जे दिलं ते राहुल गांधींनी दिलं. एवढं म्हणजे खोटं बोल पण रेटून बोल. आता सुद्धा जो परवा एक देवेंद्र फडणवीसांचा इंटरव्ह्यू, मुलाखत तुम्ही पाहिली, वाचली? हे जे मिंदे सांगतायत की उद्धव ठाकरेंनी शिवसेना प्रमुखांचे विचार सोडले म्हणून आम्ही पुन्हा भाजपच्या नादी लागलो, तसं नाही आहे. देवेंद्र फडणवीस स्वतः बोललेले आहेत की मी बोललो तो पुन्हा येईन, मी 2 पक्ष फोडून पुन्हा आलेलो आहे. किती नालायक कृतीची लोक आहेत. 2 पक्ष फोडले. मग आपले किरण माने आहेत, त्यांनी एक त्याच्यावर चांगली कॉमेंट दिली. त्यांनी सांगितलं दुसऱ्याच्या संपत्तीवरती दरोडा टाकून हे सांगतायत बघा आम्ही दुसऱ्यांची घरं फोडून संपत्ती लुटून मी श्रीमंत झालेलो आहे. त्याला खरं तुरुंगात टाकायला पाहिजे. दुसऱ्याची घर फोडतोयस तू, दुसऱ्याच्या संपत्तीवरती दरोडा टाकतोयस आणि त्याची स्वतःची श्रीमंती दाखवतोय. हेच भारतीय जनता पक्षाचं धोरण आहे. जे निवडणूक रोख्यांमध्ये दिसते. आता अंबादास दानवे तुम्ही जे सांगितले ती मेगा इन्फ्रास्ट्रक्चर का काहीतरी कंपनी आहे. अचानक हिचा उदय कसा झाला? असेल मोठी कंपनी, पण तिला बरोबर सरकारी कामाची टेंडर देण्याच्या तारखा आणि रोखे त्यांनी भाजपला दिल्याच्या तारखा ह्या जवळपास कशा येत आहेत? या नांदेड परिसरामध्ये सुद्धा त्यांना हजारो एकर जमीन दिल्या असं म्हणतायत. मुंबईमध्ये मुंबई महापालिकेची कामं आपलं सरकार गेल्यानंतर आणि मुंबई पालिका त्याच्यावर प्रशासन आल्यानंतर याला मेट्रोची कामं, ही कामं, ती कामं, सगळं म्हणजे अगदी उधळपट्टी चालले जणू काय मेघावरती आहेत ना. आम्हाला सुद्धा रोखे मिळाले, निवडणूक रोखे मिळाले, जाहीर करा ना तुम्ही, आम्ही जाहीर करू. पण आम्हाला जे रोखे मिळाले त्याच्यामध्ये एक तरी असं दाखवा की आम्ही त्याच्यावरती ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स किंवा त्याला कॉन्ट्रॅक्टच्या नावाखाली कॉन्ट्रॅक्ट देण्याच्या समोर त्याच्याकडनं आम्ही रोखे घेतलेत. एक सुद्धा नाही. म्हणजे तुमची ही काही जुलूम जबरदस्ती चाललेली आहे, नुसती सत्तेची हाव. संजय राऊतजी, तुम्ही करोना काळाचा जो उल्लेख केला, आपण पूर्णपणे महाराष्ट्र हा अगदी तळहाताच्या फोडाप्रमाणे सांभाळला होता. मी जे सांगत तुम्हाला होतो ते तुम्ही अगदी कुटुंबातला आपला कोणतरी सांगतोय म्हणून तुम्ही ऐकलत. सगळं काही बंद होतं पण शेतीची कामं चालू होती.
आणि त्याच काळामध्ये भाजप काय करत होतं? भाजप मध्य प्रदेशमधलं काँग्रेसचं सरकार पाडत होतं. कमलनाथ मुख्यमंत्री होते. कमलनाथ यांचं सरकार पाडलं, काँग्रेसचं सरकार पाडलं, शिवराज सिंगनं तिकडे बसवलं आणि त्याच्यानंतर तिकडे त्यांनी लॉकडाऊन केला. म्हणजे किती विकृत माणसं आहेत. जनता मरते, लोकांचे प्राण जात आहेत. नाही 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 नाही, मेले तर मरू दे, पण आमचं सरकार बसेल त्याच्यानंतर आम्ही इलाज सुरू करू. एवढं निर्दयी सरकार हे 10 वर्ष आपण बघितल्यानंतर मला तर खरं असं वाटतं की यांना लाज लज्जा शरम यांनी सोडलेली आहे. सगळं सोडून सगळा कारभार उघडा वागडा पडलेला असताना निवडणुकांमध्ये तुम्ही पैसे खाताय, कॉन्ट्रॅक्टच्या नावाखाली पैसे खाताय. आमच्या विरोधी पक्ष म्हणजे भाजपचे विरोधी या पक्षातल्या साध्या साध्या कार्यकर्त्यांवरती जुन्या जुन्या केसेस काढतायत, खोट्या केसेस टाकतायत, पोलिसांकडनं सतवतायत. अगदी मुंबईमध्ये साध्या माझ्या कार्यकर्त्याच्या झोपडीत राहणाऱ्या कार्यकर्त्याच्या झोपडीमध्ये हे ईडीवाले घुसले होते. झोपडीत सगळीकडे घुसतायत. मग उद्या आमचं सरकार आल्यानंतर लक्षात ठेवा की जे तुम्ही करताय उद्या बुमरँगसारखं तुमच्यावरती उलटेल. आम्ही जर का ठरवलं निर्दयीपणाने वागायचं आणि आमचे तुमचेच जे काय आहेत घरगड्यासारखे वागणारे ह्या यंत्रणा या तुमच्यावरती आम्ही सोडल्या आणि तुमच्या घरातली लोक घुसली तर तुम्ही कुठे पळाल? कारण तुम्ही एवढं गडगंज खाल्लेलं आहात की तुम्हाला ते लपवायला सुद्धा जागा नाहीये. आजपर्यंत असं काही नाही की सत्ताधारी आणि विरोधी पक्ष आहेत ना. आता काँग्रेस आणि राष्ट्रवादी माझ्यासोबत व्यासपीठावर आहे. शिवसेना प्रमुख आणि आदरणीय पवार साहेब यांचं नातं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. त्यांची मैत्री सुद्धा होती आणि अगदी व्यासपीठावरती राजकीय भूमिका त्यांच्या कडाक्याच्या म्हणजे जणू टोकाच्या भूमिका होत्या. एकमेकावरती टीका जरूर करायचे. पण आज देखील मला तो एक क्षण आठवतोय की 95 साली जेव्हा आपल्या युतीचं सरकार आलं, मनोहर जोशी मुख्यमंत्री होते, गोपीनाथ मुंडे हे उपमुख्यमंत्री होते आणि शिवसेना प्रमुखांसमोर ते बसले असताना मी तिकडे होतो, बसलो होतो. माझ्या समोर शिवसेना प्रमुखांनी दोघांना सांगितलं होतं की पंत, ते मनोहर जोशींना पंत म्हणायचे, की पंत तुम्ही मुख्यमंत्री आहात, गोपीनाथ तू उपमुख्यमंत्री आहेस, गृहमंत्री आहेस. आता लक्षात ठेवा आपण सत्ताधारी आहोत. काँग्रेसची लोक, राष्ट्रवादीची लोक हे रस्त्यावरती येतील, आपल्यासमोर आपल्या विरुद्ध आंदोलन करतील, पण आंदोलन केलं तरी एक सुद्धा पोलिसाची लाठी त्यांच्यावरती उगारायची नाही. तुम्ही लाठीमार, बेछूट लाठीमार कराल, कोणाचे हातपाय मोडतील, डोके फुटतील. ते असतील काँग्रेसचे असतील, राष्ट्रवादीचे असतील, पण लक्षात ठेवा ते माझ्या महाराष्ट्राची ती मुलं आहेत, त्यांचा केस सुद्धा वाकडा होता कामा नये. याला म्हणतात एक दिलदारी आणि ह्याला म्हणतात एक राज्यकर्ता. आज सुद्धा जे काही जातीपातीमध्ये द्वेष भडकवून धर्माधर्मामध्ये आगी लावण्याचं काम चाललंय, जातीपातीमध्ये आग लावण्याचं काम चाललेलं आहे. अरे त्यांना घ्या ना सोबत, बसवा एकदा समोर. आम्ही 2.5 वर्ष जे करत होतो ह्या सगळा अगदी मराठा समाजाला सुद्धा मी सांगतोय की आम्ही तुमच्यासोबत बसत होतो, बोलत होतो, पण तुम्ही वाटेल ते करून म्हणजे त्या आंतरवाली सराटीमध्ये मी धावून गेलो होतो, पवार साहेब गेले होते. काय संबंध होता आमचा? कोण लागतात जरांगे पाटील आमचं? आम्ही नाही विचार केला. पण न्याय हक्कासाठी कोणतरी तिकडे बसलंय, त्यांच्याशी बोलण्यापेक्षा तुम्ही सरळ तिकडे बेधडकपणाने माझ्या आया बहिणीची डोकी फोडून टाकता, वेडवाकडं मारहाण करता. मग ते जे रक्त सांडले ते रक्त कोणाचं आहे? आज जो काय तुम्ही एक कायदा आणू इच्छित आहे की परदेशातले भयभीत झालेले नागरिक माझ्या देशात आले पाहिजेत, पण माझ्या देशातले जे आहेत अगदी सरळ बोलायचं तर हे जी काय आंदोलनाला उतरलेली लोक ही काय हिंदू नाही आहेत? त्यांचं रक्त तुम्ही सांडता, त्या रक्त सांडताना तुम्हाला लाज नाही वाटत? त्यांच्यावरती वेडेवाकडे गुन्हे दाखल करता, कारण नसताना त्यांना दडपून टाकता. अतिरेक्यांबरोबर चर्चा करू शकता, पण माझ्या मराठी माणसाबरोबर आणि ह्या सगळ्या न्याय हक्कासाठी संतापून रस्त्यावरती उतरलेल्या लोकांशी तुम्ही बसून बोलू शकत नाही? काय एकदा तरी मोदीजींनी बोलवायला पाहिजे होतं ना. कोण समाज आहे? धनगर समाज आहे, मराठा समाज आहे, बंजारा समाज आहे. कधीतरी तुमचं शिष्टमंडळ दिल्लीमध्ये बोलवले, मानापानाने बसवले, बोलो भाई लोग भाई और बहनों बोलो क्या चाहते हैं आप, बोला ना त्यांच्याशी. पण बोलणं दूर, अतिरेक्यांशी बोलतील पण शेतकऱ्याशी नाही बोलणार.
अतिरेक्याशी बोलतील, पण न्याय हक्कासाठी रस्त्यावरती उतरलेल्या तुमच्याच मतदारांशी तुम्ही बोलत नाही आहात. हे सरकार कोणतं धरायचं? आणि शेतकऱ्यांसाठी तुम्हाला खास सांगतोय, मी तुमच्या व्यथांचा पाढा वाचायला आलो नाही, कारण तुम्हाला माहिती आहे, तुम्ही सांगाल की अरे आम्ही हे भोगतोय, तू नुसता बोलतोयस. पण सरकारच्या मानसिकतेतला हा फरक आहे, तो तुमच्या मी लक्षात आणून देतोय. अचानक मला मुख्यमंत्री व्हावं लागलं आणि जेव्हा म्हणजे मी नोव्हेंबरमध्ये शपथ घेतली आणि साधारणतः डिसेंबरमध्ये पहिलं अधिवेशन होतं नागपूरचं, हिवाळी अधिवेशन. एका महिन्यात मला सांगा, एकतरी शेतकऱ्यांनी महाराष्ट्रातून माझ्याकडे कर्जमुक्तीची मागणी केली होती का? तरी सुद्धा माझं कर्तव्य म्हणून 1-2 लाखापर्यंतची पीक कर्जमुक्ती शेतकऱ्याची मी केली. घोषणा नव्हती नुसती केली, तर ती मी पूर्ण करून दाखवली. आणि मी एक असं ध्यास घेतलेला आहे, अजूनही आहे, कारण मला खात्री आहे मी मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न बघत नाहीये, पण आपलं सरकार परत येणार, परत आणणार, ही मला खात्री आहे. आणि जो प्रयत्न मी तेव्हा करत होतो की शेतकऱ्याला जेव्हा गरज असेल तेव्हा कर्जमुक्त करू. कदाचित मी 5व्या वर्षाच्या अखेरीस पुन्हा एकदा कर्जमुक्ती जाहीर केली असती, पण शेतकरी हा स्वतःच्या पायावरती उभा राहायला पाहिजे. तो सदा सर्वदा कर्जामध्ये राहतोय म्हणजे जन्म घेतो तो सुद्धा कर्जात, कारण वाडवडिलांनी कर्ज घेऊन ठेवले. मोठा होतोय तो सुद्धा कर्जात, आणि कर्ज फेडता येत नाही म्हणून आत्महत्या म्हणजे मृत्यू सुद्धा कर्जामध्ये त्याचा होतोय. म्हणजे शेतकऱ्याचा संबंध शेतीची जास्त पाहिजे की कर्जाची जास्त पाहिजे? नुसतं कर्ज कर्ज कर्ज, बरं मरून राबून तुम्ही पीक व्हायचं. एक तर सगळं व्यवस्थित असेल तर यांचं आयात निर्यात धोरण असं काही असतं की सोन्यासारख्या पिकलेल्या पिकाला मातीची सुद्धा किंमत येत नाही. मग कधी हमी भावाची लढाई असते, कधी गारपीटच होते, कधी अवकाळी पाऊस, कधी दुष्काळ. शेती हा एकच व्यवसाय असा आहे की ज्याला काही समोर अंधार असतो, भवितव्य काय आहे माहिती नाही. यांचे जे उद्योगपती मित्र आहेत यांनी लाखो करोडो रुपयांची कर्ज माफ केली अशी बातमीमध्ये मी सुद्धा वाचली होती. पण हे सगळे उद्योगपती मित्र ते आधी मार्केट रिसर्च करतात. मी कोणतं उत्पादन मार्केटमध्ये टाकलं तर त्याला भाव मिळेल, कुठे मिळेल, कसं मिळेल. पण शेतकऱ्याचं काय नाही, काय टोमॅटो पिकव, धान पिकवतोय, सोयाबीन पिकवतोय, काय वाटेल ते कर, मर तू आणि तुझं काय असेल ते मर. मग कशाला त्याला आपण अन्नदाता म्हणायचं? कशाला त्याचं आपण अगदी जय जवान जय किसान करायचं? आज दिल्लीमधले जे शेतकरी रस्त्यावरती उतरलेत, हे जय जवान जय किसान, हे जवान कोण आहेत? हे पोलीस कोण आहेत? हे शेतकऱ्यांची मुलं आहेत. पण मोदी सरकार, मोदी परिवार ज्यांना म्हणतं, का हो मोदीजी तुमच्या परिवारामध्ये माझ्या देशातले शेतकरी येत नाहीत? जे शेतकरी तुम्हीच सांगितलं होतं 2014 साली की आम्ही शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करू, त्याची आठवण करून द्यायला ते येत आहेत दिल्लीत. पण नाही, शेतकऱ्यांनी दिल्लीत यायचं नाही. सुटाबुटातला कोण असेल ताबडतोब बोलवा, माझ्या बाजूला बसवा, फोटो काढा आणि पेपरला द्या. पण मुंडासं बांधलेला माझा सारा शेतकरी आला नाही, दिल्लीत तू नाही यायचंस. मग फरक काय पडलाय सरकारमध्ये? आपण जे महात्मा ज्योतिबा फुलेंचं एक ती आठवण सांगतात की तो कोण इंग्रजांचा राजा का राजपुत्र जेव्हा आपल्याकडे देशात आला होता, त्याच्या स्वागतासाठी एक जंगी पार्टी ठेवली होती आणि त्या पार्टीमध्ये महात्मा फुलेंना बोलवलं होतं. सगळेजण आले, सगळे यांच्या मोदीजींच्या दोस्तासारखे सूट बूट टाय घालून गेले होते. सगळ्यांना मानाने आतमध्ये बोलवलं. पण ज्योतिबा एक माणूस असा होता, तो डोक्याला मुंडाचं फाटकं धोतर बितर आणि असं घालून गेला तिकडे. त्याला दरवाजावरती अडवलं, अरे तुला काय कळतं की नाही, अक्कल आहे तुला? इंग्रजचा लंडनचा राजपुत्र आलाय आणि त्याच्या स्वागताची पार्टी तू अगदी असा भिकाऱ्यासारखा वेश करून आलायस? आणि महात्मा फुलेंनी त्याला उत्तर दिलं की होय, मी मुद्दामून आलेलो आहे. जो इंग्रज माझ्या देशावरती राज्य करतोय त्याला कळलं पाहिजे की या देशातल्या जनतेचे हाल काय आहेत, म्हणून मी माझा हा पोशाख घालून आलेलो. त्याला कळलं पाहिजे माझ्या देशातली जनता काय आहे. मग इंग्रज जे माझ्या महात्मा फुलेंना शेतकऱ्याच्या वेशात आला म्हणून दरवाजावरती अडवत होते, आणि हे मोदी सरकार माझा शेतकरी न्याय हक्क मागण्यासाठी दिल्लीत येतोय म्हणून त्याला दिल्लीत येण्यापासून अडवत आहेत. काय वृत्तीत फरक काय पडलाय? कुठे स्वातंत्र्य? कुठे भारत माता की जय बोलणारं ते सरकार जे मतं मागताना बेंबीच्या देठापासून बोंबलून ओरडतात भाजपवाले? भारत माता म्हणजे काय? भारत माता म्हणजे तुम्ही आहात. भारत माता म्हणजे यांचे सुटाबुटातले मित्र नाही आहेत फक्त.
भारत माता म्हणजे ही सगळी माझी भारत माता, ह्या सगळ्यांना गोरगरिबांसाठी म्हणून हा भारत देश आहे. आणि मुद्दा म्हणून मी ही बातमी घेऊन आलोय. इकडे तुमच्याकडे बातमी आली असेल नसेल, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाहक म्हणून कोणतरी आहे, दत्तात्रय होसबाळे, नाव ऐकलं असेल तुम्ही, ऐकलंय? त्यांनी एक परवा स्टेटमेंट केले, जे उत्तरेत शेतकरी रस्त्यावरती उतरलेत त्यांच्याबद्दल ते बोललेत की शेतकरी आंदोलनाच्या नावाखाली अराजकता, ही बातमी आहे. मग तुम्हाला आम्ही हमीभाव देणारच नाही, तुमचं कर्ज माफ तर आम्ही करणारच नाही, आयात निर्यात धोरण आम्ही आमच्या मर्जीप्रमाणे ठरवू, जसे आमचे उद्योगपती मित्र सांगतील तसं आम्ही ठरवू. पण जर तुम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी रस्त्यावरती उतरलात तर तुम्ही अतिरेकी आहात, तुम्ही अराजक पसरवत आहात. अहो होसबळे साहेब, अन्नदाता जर त्याच्या कष्टाचं दाम मागत असेल, याला जर का तुम्ही अराजकता मानत असाल तर तुमचं हिंदुत्व तुम्हाला लख लाभो असं हे तुमचं भाडोत्री हिंदुत्व, याला मी किंमत देत नाही. हे हिंदू तुम्हाला नाही मान्य, हे हिंदू तुम्हाला मान्य नाहीये. स्वतः आणि स्वतः मोदी परिवारमध्ये किती लोक आहेत? फक्त मोदीजी आणि त्यांची सत्तेची खुर्ची, तिसरा माणूस आहे कुठे? आज सुद्धा मला इकडे मोठे हार घातले, मी ज्यांनी हार आणला त्यांना सगळ्यांना सांगतो, एक तर बाबा एवढं मोठं हाराचं ओझं मी कोणत्यानी बोलतोय? तुम्हाला वाटेल हाराचं ओझं काय? ओझं म्हणजे कसं आहे की तो नुसता फुलांचं वजन नाहीये, त्याच्यात तुमच्या भावना, विश्वास आणि अपेक्षा त्याच्यामध्ये साठवलेल्या आहेत. हे माझ्या खांद्यावरती मला पेलू शकेल की नाही, ही माझ्या मनात एक चिंता असते की अरे तुम्ही किती मोठा, हार नुसता मोठा नाही, तुमच्या अपेक्षाही मोठ्या आहेत, तुमचा विश्वास मोठा आहे. पण म्हणून मी सांगतो की तो असा हार पसरवा, सगळेजण या, सोबत या. आणि मोदीजींनी जे मध्ये केलं, राजनाथ सिंह पाहिलं तुम्ही, त्यांना एक मोदीजींना मोठा हार घालत होते. राजनाथ सिंह म्हणजे एक बडी आसामी होती भाजपमधली. ज्या वेळेला मोदीजींचं नाव प्रधानमंत्री पदासाठी सुचवण्यात आलं, ते सुचवण्याचं काम भाजपचे तेव्हाचे अध्यक्ष राजनाथ सिंह यांनी केलं होतं. आणि आता काय दिवस आलेत, एक मोठा हार घालतायत. राजनाथला वाटलं की आपण सुद्धा त्याच्यात जावं, म्हणून त्यांनी घातलं डोकं मध्ये. लगेच अमित शहानी सांगितलं, गेले राजनाथ बाजूला, फक्त मी आणि मीच. ही अशी मी शाही आहे, एकाधिकारशाही आहे, हुकुमशाही आहे. आणि आता हे सगळं भ्रष्टाचाराने गडबडलेलं हे सरकार. खरं म्हणजे मला असं आता वाटतं की मोदीजी, तुम्ही अजून एक योजनेची सरळ घोषणा करून टाका, भ्रष्टाचार अभय योजना. म्हणजे काय की तुम्ही किती भ्रष्टाचार करा आणि भाजपात या, आपका बाल भी नहीं बाका होगा, ये मेरी गॅरंटी आहे, मोदी गॅरंटी आहे. जसं हे तुमच्या इथले गेले तिकडे, येता की जाता, म्हणजे मी काढलं होतं ना, देता की जाता, तसं भाजपनी सांगितलंय, येता की जाता तुरुंगात. हे गेले, नाही येतो 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 येतो. असे सगळे भ्रष्टाचारी तिथं का मिळवावा, भाजपा पक्ष वाढवावा. आणि अशा या नखशिखांत भ्रष्टाचाराने बरबटलेल्या पक्षाला परत एकदा आपलं आयुष्य तुम्ही बहाल करून टाकणार आहेत. मी सरकार नाही म्हणत, मी तुमचं आयुष्य म्हणतोय. मत केवळ मोदींना नाही आहे. आणि एक लक्षात घ्या की आपल्या सगळ्यांचं भविष्य हे मोदींच्या हातात नाही, मोदींचं भविष्य आपल्या हातामध्ये, मोदींचं भविष्य आपल्या हातात आहे. आणि तुम्ही विचार करा, जे पोटतिडकीने मी फिरतोय, बोलतोय, सांगतोय, हे तुम्हाला पटतंय नाही पटतंय हे तुमच्यावरती आहे. आणि म्हणून मी मध्ये म्हटलं होतं की आम्ही देशभक्त आहोत. काल काय झालं, मी ह्याला त्यांना उत्तर दिलं परवाच्या सभेत. कारण सगळी इंडिया, अगदी काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत प्रत्येक राज्याचे प्रमुख पक्ष आणि प्रमुख नेते हे त्या व्यासपीठावरती होते आणि समोर अथांग पसरलेलं जनसागर होता. आणि मी नेहमी जी सुरुवात करतो, जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, हे काय सोडलेले नाही. पण मला त्यावेळेला असं वाटलं की मोदी जे म्हणत होते की इंडिया आघाडी, त्याला इंडियन मुजाहिद्दीनचं नाव त्यांनी दिलं होतं. म्हणून मी माझ्या भाषणाची सुरुवात करताना म्हटलं की जमलेल्या माझ्या तमाम देशभक्त, देशप्रेमी बांधवांनो, भगिनी आणि मातांनो, काय ह्याच्यात मी चूक केली? पण मिंदे जे तिकडे गेलेत, दाढी खाजवत बोलले लगेच, बघा म्हणे हे काँग्रेसच्या बरोबर गेले, यांची भाषाच बदलली. अहो मिंदे, तुम्ही नमो भक्त झालेला आहात, मोदी भक्त झालेला आहात.
आम्ही मोदी भक्त नाही, आम्ही देशभक्त आहोत. आम्ही मोदींची पालखी वाहण्यासाठी माझ्या वडिलांनी शिवसेनेची स्थापना नाही केली, तर जनतेच्या न्याय हक्कासाठी म्हणून शिवसेनेची स्थापना केलेली आहे. तुम्ही नुसते पालखीचे भोई व्हा, पण पहिलं मोदी भक्तांना मला विचारायचं आहे की मोदी भक्तांनो, मी देशभक्तांना आवाहन केल्यानंतर तुमच्या पोटात दुखतं, तर मला विचारायचं आहे मोदी भक्तांना की मोदी भक्त हा देशभक्त आहे की नाही हे पहिलं सांगा.